हरि ओम। जय श्री राधे। हरि ओम हरि ओम। गजाननं भूतगणादिसेवितं गवीधजम्भोफलचारुभक्षणम् उमाशुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् स्थापकाय धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार श्री शिवाय श्रीलहरि बाबाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवनिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम् शान्तं पद्मासनस्थं शशिधरमुकुटं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुभयदं दक्षिणाङ्ग्यवहन्तम् नागं पाशं च घटाकडमरुकसहितं शङ्कुशं वामभागे नानालङ्कारदीप्तस्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि। राधामेरी स्वामिनी मयि राधे जुकोदास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन मोवास। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सद्गुरुदेव भगवान की जय। भागवत महापुराण की जय। शिव महापुराण की जय। भोलेनाथ भगवान की जय। हरिनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। सब साधु संतन की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। नित्यप्रति आराध्य दैवत परमहंस ब्रह्मानंद लहरी बाबा
चराचरामध्ये वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, समुपस्थित सर्व ममतामयी माता एवं सजनांनो, मंगलमय कथेला प्रारंभ करण्या अगोदर काही क्षण भगवान भोलेनाथांचं गुणानुवादन करू आणि तत्पश्चात मंगलमय शिवमहापुराण कथेला स्पर्श करू. हाताने टाळी वाजवत मुखाने नामस्मरण करायचं. काही क्षण श्री भगवान भोलेनाथांचं. ओम शिव परात्परा शिव, ओंकार शिव तव शरणं. ओम शिव परात्परा शिव, ओंकार शिव तव शरणं. ओम शिव परात्परा शिव, ओंकार शिव तव शरणं. शिव शंकर भवानी शंकर, उमा महेश्वर तव शरणं. हे शिव शंकर भवानी शंकर, उमा महेश्वर तव शरणं. ओम शिव परात्परा शिव, ओंकार शिव तव शरणं. ओम शिव परात्परा शिव, ओंकार शिव तव शरणं. टाळी वाजवत जा सगळे, म्हणत जा मुखाने. ऋषभध्वज हे धर्मध्वज,
शरणं शशि शेखर शंभु शिव प्रिय शिव गंगाधर तव शरणं हे शशि शेखर शंभु शिव प्रिय शिव गंगाधर तव शरणं ओम शिव परा पशुपति शंकर हे मृत्युंजय पशुपति शंकर भुजंग भूषण तव शरणं भुजंग भूषण तव शरणं ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं कैलासवासी पार्वती पति तव शरणं हे अविनाशी कैलासवासी पार्वती पति तव शरणं ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं ओम शिव शंकर उमा महेश्वर तव शरणं ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं ओंकारा शिव तव शरणं ओंकारा शिव तव शरणं ओंकारा शिव तव शरणं सद्गुरुदेव भगवान की जय श्री शिव महापुराण की भोलेनाथ भगवान की पंढरीनाथ भगवान
माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की, ब्रह्मानंद लहरी बाबा की जय, श्री ऋषिजी महाराज की जय, श्री संत गंगागिरी महाराज की जय, श्री संत सखाराम महाराज की जय, श्री संत बळीराम महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान, श्रीमंत तुकोबाराय महाराज, आद्यगुरु शंकराचार्य भगवान, समुपस्थित सर्व ममतामयी माता एवं सजनांनो, व्यासमंचावर विराजमान अकारण करुणावरुणालय भक्तवंचा कल्पतरू तडिदेत विनिंदित व्याघ्रांबरधारी भगवान श्री भोलेनाथांची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद श्री शिवमहापुराण, माता सरस्वतीच्या रूपाने नटलेला माझा वाद्यवृंद, समुपस्थित सर्व ममतामयी माता एवं सजनांनो, या क्षेत्राचे क्षेत्राधीश्वर भगवान श्री सांब सदाशिवांच्या मंगलमयी या भव्य दिव्य प्रांगणामध्ये श्री भगवान पशुपती जगन्नाथांच्या कृपे करून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। धन्य आहे ही भूमी, ज्या भूमीमध्ये भगवान श्री पशुपतीनाथ विद्यमान झाले, विराजमान झालेत, ज्या भूमीला श्री संत बाबांसारख्या संतांचं, सिद्ध संतांचा चरणस्पर्श होतो, ती भूमी धन्य आहे, ते क्षेत्र धन्य आहे, ते गाव धन्य आहे। तुम्ही म्हणाल महाराज का धन्य आहे? श्री शिवमहापुराण कथा श्रवण करण्याकरता तुम्ही आम्ही एकीभूत झालो, एकत्रित झालो। शिवमहापुराण कथा श्रवण करणाऱ्यांना शिवमहापुराणामध्ये धन्यवाद दिले आहे। तो धन्य आहे की जो शिवपुराण कथा श्रवण करायला येतो, तोच धन्य नाही। महाराज म्हणतात त्वमेव धन्य, धन्यच तू माता, तुम्ही तर धन्य आहात, पण तुम्हाला मला जन्माला घालणारी आई सुद्धा धन्य आहे। तुमच्या माझे जे पूर्वज आहे, धन्य ते पूर्वज, ते पूर्वज सुद्धा धन्य आहे की जो जीव श्री शिव महापुराण कथा श्रवण करतो। मला वाटतं कदाचित तुम्ही प्रथमतः शिव महापुराण कथा ऐकत असाल किंवा याच्या अगोदर ऐकलेलं असेल, पण या क्षेत्रामध्ये तर पहिल्यांदा होते। श्री शिव महापुराण ग्रंथ अनंत आहे, विस्तृत असा ग्रंथ म्हणजे श्री शिव महापुराण। विस्तृत आहे, व्यापक आहे। किती? श्री शिव महापुराण ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहे। हे आत्ताचे व्यासाने संक्षिप्तकरण केलं। भगवान श्री वेद व्यासाने संक्षिप्तीकरण केल्याच्या नंतर 24,000 श्लोक राहिले। मुळात तर हा ग्रंथ फार विशाल होता। श्री शिव महापुराण कथा श्रवण करण्याकरता बसणारा जीव हा धन्य आहे। श्री भोलेनाथांची कृपा आहे, एका जन्माची नाही अनंत जन्माची कृपा आहे। म्हणून तुम्ही आम्ही श्री शिव महापुराण कथा श्रवण करण्याकरता एकीभूत झालो, एकत्रित झालो किंवा या प्रांगणामध्ये आलो। सांगू, कथा श्रवण करण्याकरता ते जीव येत असतात। खूप लोक आहेत तिथे, नाही असं नाही आहे, भरपूर मोठी लोकसंख्या असू शकते, पुढे येतील 7 दिवसामध्ये अजून। पण आजच जे आले ते खूप महत्त्वाचे आहेत, ज्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली। काही जणांचा मानस असतो हां पहिला दिवस आहे, जाऊ दुसऱ्या दिवशी। पहिला दिवस आणि सांगतेचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो। मग काही जण म्हणतील महाराज मधातले दिवस नाही आलो तरी चालते का? तशी चूक करू नका। पण जो सुरुवात पासून येतो तर एंडिंग पर्यंत, शेवटपर्यंत कथा श्रवण करतो, कथेचे 2 फल आहेत।
एक फल हे आहे की कथा श्रवण करण्याकरता आम्ही येतो, त्याचं पहिलं फल आहे कथेने आपला अंतरंग पवित्र होतं. भगवंताच्या चरित्राचं चिंतन केलं, अंतरंग पवित्र होतं. दुसरं फल महाराज म्हणतात, शिवमहापुराण कथेत आल्यानंतर जे इच्छित लाभ आहे ते प्राप्त होते. आणि सांगू 7च दिवसामध्ये हे श्री शिवमहापुराण कथा फल देतं. किती? 7 दिवसामध्ये. ज्यांनी श्रद्धेने विश्वासाने ही श्री शिवमहापुराण कथा ऐकली, अगदी 7 दिवसामध्ये. काही जणांचे तर 7 दिवस सुद्धा लागत नाही. त्यांचा जसा भाव असेल तशी पूर्तता होत असते. श्री शिवमहापुराण कथा श्रवण करण्याकरता भाग्य लागतं. श्री शिवमहापुराण कथा श्रवण करण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. श्री शिवमहापुराण कथा श्रवण करण्याकरता मी बोलून गेलो, अख्ख्या पूर्वजांची पुण्याई लागते, तेव्हा कुठे तो शिवपुराण कथेपर्यंत येतो. नाही तर तुम्ही अनुभव करायचं, तो घरून निघाला कथेसाठी, घरून कथेसाठी निघाला की मध्येच काहीतरी त्याला अडचण निर्माण होते आणि त्याला यायचं असतं कथेला, पण तो जातो दुसऱ्या ठिकाणावर. का? महाराज सांगतात प्रारब्धात नाही आहे. या सगळ्या गोष्टी मागील पुण्याईवर अवलंबून आहे. असो, तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की श्रीमद श्री शिवमहापुराण कथा श्रवण करण्याकरता बसलो. नशीबवान जीव आहेत की जे सतसंग करतात. महाराज म्हणतात की थोडा वेळ जरी सतसंग प्राप्त झाला तरी जीवन पावन होतं, मंगलमय होतं आणि सतसंग करत राहिलं पाहिजे. सतसंगाशिवाय पर्याय नाही. संतसंगाशिवाय भगवत प्राप्ती नाही आणि सत्संगाशिवाय हरिप्राप्ती नाही. हरिप्राप्ती नाही, हरप्राप्ती नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर संतांचं चरण धरा, संतांचे पाय धरा. काही लोक म्हणतील पाय धरल्याबरोबर हरी मिळतं का? नाही. संतांचे पाय धरा याचा अर्थ सत्संग करा. संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचा प्रयत्न करा. संतांनी जो मार्ग तुम्हाला मला दिलाय त्या मार्गावर, त्या वाटेवर चालायचा प्रयत्न करा. याच्याकरता सत्संग खूप महत्त्वाचा आहे. आणि संत तुमच्या माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जीवन बदलू शकत नाही. इतक्या मोठ्या श्री शिवमहापुराण कथाची 1,00,000 श्लोक त्याचे संक्षिप्त करत असताना 24,000 श्लोक केले. कोणाच्या बळावर? संतांच्याच म्हणण्याने. कोण संत? जे सनकादिक संत आहेत. आणि त्या संतांची वेदव्यासांची गाठभेट होते. महाराज म्हणतात ते संत कोण आहे? जे बालपणापासून बालकत्व असतानाच संतत्वाला प्राप्त झाले ते संत. जगद्गुरु तुकोबाराय महाराज हलत्या बलत्यांना संत म्हणून स्वीकार करत नाही. जगद्गुरु तुकोबाराय महाराज आलत्या बलत्यांना संत म्हणून स्वीकारत नाही. मग महाराज म्हणतात कोणाला संत म्हणतात? या प्रसंगावर तर कधी कधी तुकोबाराय देवाला झगडताना दिसतात, भांडताना दिसतात. सुंदर प्रसंग आहे. संत या विषयावर तुम्ही म्हणा, संत या विषयावर तुकोबाराय महाराज म्हणतात. हो, तुकोबाराय महाराज म्हणतात मी ऐऱ्या गैऱ्यांना संत म्हणू शकत नाही. संताची परिभाषा केली आहे त्यांनी. कोणते? करीसी ते देवा करी माझे सुखे अनिका ते मुखे न म्हणे संत. करीसी ते देवा करी माझे सुखे अनिका ते मुखे न म्हणे संत. करीसी ते देवा करी माझे सुखे अनिका ते मुखे न म्हणे संत. अनिका ते मुखे न म्हणे, अनिका ते मुखे न म्हणे संत. अनिका ते मुखे न म्हणे संत. अनिका ते मुखे म्हणे संत. अनिका ते मुखे
करीसी ते देवा करी माझे सुखे अनिकाते मुखे नमने संत करीसी ते देवा करी माझे सुखे अनिकाते मुखे नमने संत अनिकाते मुखे नमने संत। जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात करीशी ते देवा करी माझे सुखे अनिकाते मुखे नमने संत। ए देवा तुला माझं काही बरं वाईट करायचं असेल तर चालेल कर, पण अनेकाते मुखे नमने संत, मी आलत्या भलत्यांना संत म्हणणार नाही। का? संत ही पदवी खूप मोठी आहे महाराज, सगळे त्या पदापर्यंत नाही पोहोचू शकत। मग इथे व्यासांच्या समोर संत आलेत, कोण? महाराज म्हणतात व्यासजींच्या समोर संत आले ते आहे सनकादिक, ज्यांनी बालपणीच संसार त्यजिला, त्यांचं जीवनच आहे देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तजिला, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तजिला, ज्यांनी केवळ देवासाठी आपल्या जीवनामध्ये जोग स्वीकार केला आहे आणि भोगांचा त्याग केला, ते संत। आणि अशा संतांची गाठभेट झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात की मी संत म्हणत नाही, पण हे जे संत आलेत ना हे कोण? सनकादिक, सनक सनंदन सनत कुमार सनातन, हे 4 भावंड व्यासांनी बघितलेत आणि व्यासांना 4 भावंडांनी बघितलेत। वार्तालाप झाला, महाराज काय झालं व्यासजी, तुम्ही दुःखी दिसत आहात, दुःखी होण्याचं कारण काय? व्यासांनी सांगितलं म्हणे एक कारण आहे, मनामध्ये एखादी चिंता आहे म्हणे। अशी कोणती चिंता? तेव्हा सनकादिकांनी वेद व्यासजींना श्री शिवमहापुराणाचं तत्व सांगतात आणि व्यासांनी मग या शिवमहापुराण विस्तृत असणाऱ्या ग्रंथाला संक्षिप्त करण्याचा निर्णय केला सनकादिकांच्या म्हणण्यानुसार। कारण हे शिवमहापुराण कथा सगळ्यात अगोदर कोणी ऐकली? भगवान सांब सदाशिवांनी स्वतः हे शिवपुराण सांगितलं नंदिकेश्वराला, नंदिनी सनकादिकांना। काही ठिकाणी सूत्र मिळतं, मग ते 1,00,000 श्लोक आहे, हे श्लोक संक्षिप्त करायचं आहे। हे बघा कधी कधी एखादी ओवी असेल त्याच्यावर बोला म्हटलं तर बोलता येईल, लहान आहे ते मोठं करता येईल, पण मोठं आहे ते लहान करणं कठीण जातं। म्हणजे विस्तृत असणारा विषय संक्षिप्त करणं कठीण आहे, संक्षिप्ताचा विस्तार करता येईल। आणि ते व्यासजी आहेत, कोण व्यास आहेत ते? 24 अवतारामध्ये एक अवतार देवांचा, ते भगवान व्यास। व्यासांनी श्री शिवमहापुराण कथा संक्षिप्त करण्याचा निर्णय केला। काय बुद्धी आहे? श्री गणेशजी महाराजांनी व्यास काय आहे हे श्री माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितलं। गणेश देवतांची जी बुद्धी स्वरूप आहे ना, बुद्धी, त्याला व्यासाची उपमा दिली आहे। असे व्यापक सूत्र असणारे श्री वेदव्यासजी। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदायत पत्र नेत्र, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंद यतपत्र नेत्र, ते भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप। वेदव्यासाने संक्षिप्त करण्याचा हा निर्णय केला। चोवीस 24,000 श्लोकावर श्री शिव महापुराण आणलंय। ऐका, श्री शिव महापुराण कथा प्रारंभ करण्या अगोदर त्याचं महात्म्य वर्णन केलंय महाराज। महात्म्य म्हणजे महत्व। कोण्याही ग्रंथाचं, पुराणाचं पहिल्यांदा महात्म्य सांगावं लागतं, त्याचं महत्व सांगावं लागतं।
जर ते महत्त्वच माहिती नसेल आपल्याला, त्या ग्रंथाविषयीची श्रद्धा उत्पन्न होत नाही, निष्ठा उत्पन्न होत नाही. ऐका, हे श्री शिवमहापुराण कथा फार विस्तृत आहे, व्यापक आहे. मला सांगायचं हे होतं, जे जे काही प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये असतील, ह्या हजारो प्रश्नांचं उत्तर म्हणजे श्री शिवमहापुराण आहे. ऐका, काही प्रश्न मी उभे जर केले, कदाचित तुमच्याकडे उत्तर असतील नसतील माहिती नाही, पण प्रश्न निर्माण होतो. गोकुळाष्टमी का साजरी करतात? आई बोला ना. मी काही नवीन नाही तुमच्यासाठी, 3रं वर्ष झालं आहे. का तुम्ही नवीन आहे? मग अशा काहून तुम्ही डोळे मोठे मोठे करून पाहता माझ्याकडे? नाही ना? हां, किती जण वाट पाहत होत्या कथेच्या? हात वर करा बरं. क्या बात आहे, मला कळलं आल्याबरोबर तुम्ही वाट पाहताय ते. असं तुम्ही काय वाट पाहत नव्हते का? घरीच राहावं असं वाटत होतं तुम्हाला? वा वा. ऐका, गोकुळाष्टमी का साजरी करतात? कृष्ण गोकुळाष्टमी, त्या दिवशी काय झालं? माझी भाषा कळते ना सगळ्यांना? आवाज व्यवस्थित येतोय? गोकुळाष्टमी का साजरी करतात? त्या दिवशी काय झालं? सगळे बोलतात पण आवाज काही येत नाही. हां, कृष्ण जन्म, ह्यांच्या पाठच आहे सगळं. हां, रामनवमी का साजरी करतात? त्या दिवशी राम. दत्त जयंती काय झालं? दत्त. बोला की तुम्ही, बोलत जा ना. घरी जसं बोलता नळावर वगैरे तसं बोला, फक्त तिकडले शब्द नका आणू इथं. ऐका, नाथ. मग जन्माष्टमी माहिती आहे, रामनवमी माहिती आहे, दत्त जयंती माहिती आहे, हनुमान जयंती माहिती आहे. शिवरात्री का साजरी करतात? कोण म्हणते शिवाचा जन्म झाला? तुम्ही होत्या का बाळतपणाला? हां, शिवरात्रीला शिवाचा जन्म नाही, कारण तो अजन्म आहे, त्याचा जन्मच नाही. मग शिवरात्रीला झालं काय? जाऊ द्या. भगवान भोलेनाथांना भस्म वाहतात का? पटपट बोलायचं. जाऊ द्या. भगवान भोलेनाथांना बेल वाहतात, बेलाचं पान वाहतात. कुठून आलं हे बेलाचं पान? तुम्ही म्हणा कथा सांगायला आला का आम्हाला विचारायला आला? तू म्हणा. बेल आवडतं? हां ठीक आहे, आवडतं इथपर्यंत. मी आवडतं का नाही आवडत प्रश्न नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर असं अपेक्षित हवंय, का वाहतात? तुम्ही म्हणा आवडतात म्हणून वाहतात, ठीक आहे. पुढचा अजून प्रश्न माझा उभा राहतो, हे बेलाचं पान आलं कुठून? काही म्हणतील झाडावरून. झाड कुठून आलं? जमिनीतून. जमीन कुठून आली? गेलं लांबत ते आता हनुमंताची शपथ. बाकीचं आपण विचार, फक्त बेलाचं पान आलं कुठून? कोणी निर्मिती केली याची? का वाहतात बेलाचं पान? माहिती आहे? माहीत असेल बहुतांश जणांना. असो, पण आज 10वी-12वींचे मुलं, सायन्स घेतलेले मुलं कदाचित एखाद्या वेळेला प्रश्न निर्माण करतील, तर त्यांना आपण उत्तर देऊ शकत नाही. याचं कारण आम्ही कधीच आमचे शास्त्र धुंडाळले नाही. आम्ही कधीच पुराण वाचून बघितलं नाही. नाही वाचायचं ठीक आहे, पण ऐकलं सुद्धा नाही. बरं, ऐकायला बसलो तर आम्हाला हे ऐकावं वाटत नाही, भलतंच ऐकावं वाटतं. काही लोक तर फक्त कथेमध्ये विनोदाच्या अपेक्षेने येऊन बसलेले असतात. काही जण फक्त भजन ऐकायला येऊन बसलेले असतात. कळलं का? काही जण फक्त टप्पू द्यायला येतात. तुमच्या इकडले नाही, आमच्या इकडले सांगतो. तिकडे गेल्यावर इकडले नेतो, दुसरे आणू कुठून मी? महत्त्वाचा प्रश्न आहे, जरा गांभीर्याने घ्या. असे काही प्रश्न निर्माण आहेत, 400-500 प्रश्न शिवमहापुराणातले, की त्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता आयुष्य जाईल, पण नाही मिळणार. केव्हा मिळतील? जेव्हा तुम्ही डोकावून शिवमहापुराण ग्रंथात पाहाल तेव्हाच. आणि आज आवश्यकता आहे बरं त्याची, ध्यानात ठेवा. का आवश्यकता आहे? कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नावर, तुमच्या प्रत्येक कार्यावर प्रश्नचिन्ह लागतं आहे. तुम्ही असं का करता?
उद्या तुम्हाला विचारलं कोणी कुंकू का लावता, त्याचं उत्तर तुमच्याकडे असायला पाहिजे. हां, सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. एखाद्याने विचारलं माता भगिनींना तुम्ही डोक्यावर पदर का घेता, त्यालाही शास्त्रीय कारण आहे. आपली जी कृती दिसते ना, या प्रत्येक कृतीला शास्त्रीय कारण आहे. बिन कारणाशिवाय कुठलीच कृती नाही आहे. हां, विकृती बिन कारणाशिवाय असू शकते, पण जी धार्मिक आध्यात्मिक कृती आहे त्याच्यामागे खूप मोठं सायंटिस्ट कारण आहे, किंबहुना सायंटिफिक रिझन आहे. आम्ही कधी शोधलंच नाही. मी सांगेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. अजून मी विचारेन तुम्हाला, गाईच्या पाया किती जणी लागता, हातवर करा. क्या बात आहे. ज्यांच्या हात खाली आहे ते का म्हशीच्या लागता का? नाही, मग खाली काय तुमच्या ना लागतच नाही असं असेल. चला, म्हणजे म्हशीच्या पाया लागू नका असं मला काही म्हणायचं नाही, पण गाईच्या पाया लागत असताना, गाईला नमस्कार करत असताना कोणीकडनं करता? पाठी मागून. का करतात? हां हां, इकडे तुम्ही म्हणा तूच सांग ना, 7 दिवस त्याच्यासाठीच बोलावलं तुला म्हणा. मी तर सांगणारच आहे. एखाद्या मुलाने कदाचित हे कृत्य करताना जर तुमचा हात धरला आणि विचारलं, थांबा बाबाजी, आप्पाजी थांबा, तुम्ही असं का करता, त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आंब्याच्या डहाळ्या लावल्या तुम्ही इथे, जर उद्या एखाद्याने विचारलं तुमच्यावर जर म्हटलं, का हो तुम्ही हे सगळे डहाळे आणून तोडून लावल्या इथं का, काय याचं कारण? याचं कारण तुम्हाला शिवमहापुराणात ऐकायला मिळेल. हे काही शोकेस म्हणून लावले नाही आहे. कर्दळीचे खांब, आंब्याचे पानं, जे काही दिसतं मी बोललोत ना, याला शास्त्रीय कारण आहे. आणि वर्णन तर असं आहे की श्री शिवमहापुराणामध्ये हे आंब्याच्या पानांचे तोरण दररोज घरी लावावेत. दररोज नाही, रोज शक्य झालं तर निदान पौर्णिमेच्या पौर्णिमेला तरी लावा. नाही पौर्णिमेला शक्य एकादशीला लावा, गुरुवारच्या दिवशी लावा, सोमवारच्या दिवशी लावा, शक्य असेल तर. कळलं का? याचं किती मोठं कारण आहे हे सांगेल शिवपुराणामध्ये. मी फक्त प्रश्न निर्माण करत चाललोय, याचे उत्तर पुढे देईन. काही जण म्हणतील आजच द्या ना उत्तर. आज देणार नाही मी, 7 दिवस काय इथं काय. हां, पण हे प्रश्न सांगून ठेवतोय मुद्दाम, ऐकून ठेवायचे, याचे उत्तर पुढे मिळतील. महादेवाला अभिषेक करतो आपण दह्या दुधांचा, भाऊ करतोत ना. अभिषेक करणारे दुसरेच, विकत आणणारे दुसरेच, पूजा अर्चा करणारे दुसरेच, आणि किलच्या पाडणारे तिसरेच. त्यांना काही घेणं देणं नसतं. नुसतं रस्त्यानं जाताना, ओट्यावर बसताना यांना काहीच काम नाही. बसले दूध सांडवत, बसले दही टाकत. अरे तुम्ही त्याचा विचार केला का कधी? महादेवाचा दुधाने अभिषेक का करतात? काही जण म्हणतात मग तुम्ही इतकं दूध नाश करता महादेवावर टाकल्यानंतर. लोकांचं बोलणं आहे. हां, ऐका, तुम्हाला वाईट वाटत असेल कदाचित, पण ऐकून घ्या. इतकं दूध तुम्ही टाकतात, 1 पाव किलोची थैली शिवलिंगावर टाकली, काही जण म्हणतात मग दूध वाया जातं. मान्य आहे, तुम्हाला हे पाव किलो दूध वाया जातं हे दिसतं. कधीतरी तुम्ही अवलोकन केलं? मोठमोठ्या लग्नामध्ये, अजून मोठ्याचं असो छोट्याचं असो लग्न, तिथे त्या लग्नामध्ये सगळे जेवल्यानंतर तुम्ही त्या मंडपात जाऊन बघायचं. जेवण झाल्यानंतर कळत नाही इथं माणसं जेवले का म्हशी चरून गेल्या का हेलगट चरून गेले. ते नाही का माझं लक्षात आलं तुमच्या? किती अन्न नाही वास जात, किती अन्न वाया जातं. त्या ठिकाणी परिसरात बसायला लागले तुम्ही, जर तिकडून आवाज येतो रिपीट बोंग्याचा, कमी करा तो. तिथं कळेल तुम्हाला किती अन्न वाया जातं ते. मोठ्याचे लग्न बघा. आता मी कोणाचं म्हणजे मन दुखू देऊ नका कोणी, पण मी बघितलेले स्वतः अनुभव आहे माझ्याकडे, प्रमाण आहेत. एका लग्नामध्ये तुम्ही जर सर्वे केला, बघितलं तर कळेल तुम्हाला किती अन्न वाया जातं. त्याच्यावर कोणीच बोलत नाही, कोणीच सांगत नाही. रे इतकं तुम्ही ठीक आहे, पंगत केली तुम्ही, भंडारा केला मुलीच्या लग्नात, मुलाच्या लग्नात, 2 भाज्या ठेवा, जास्तीत जास्त 4 भाज्या ठेवा. खूप झाल्या ना, 27 भाज्या ठेवावंच लागतात. नावर हेडिंगमध्ये 56 भाज्यांचा भंडारा.
अरे एक एक घास घेतला तर 56 घासामध्ये त्याचं पोट भरतं आणि तुम्ही त्याच्यात द्रोणभर भाजी वाढत असता. किती वाया चालली त्याचा विचार कधी केला नाही. जाऊ द्या, मला त्या फसकटात जायचं नाही, पण विषय मी सहज टच केला आहे. आपण त्याचा विचार कधीच करत नाही. आजकाल लोकांनी फक्त ते लग्नामध्ये अक्षत टाकतात, तुमच्याकडे टाकतात का? त्याच्यावर सुद्धा लोकांनी टिप्पण्या केल्यात. त्याच्या मागचं धार्मिक कारण, शास्त्रीय कारण सगळे विसरून गेलेत. इकडले तिकडले छोटे मोठे पुस्तकं वाचले की मती भ्रष्ट झाल्यासारखे लोक स्टेटमेंट देत निघतात. आणि असेन कोणाचा गैरसमज तर मला भेटायला निवांत रूमवर मी सांगेल या सगळ्या प्रश्नांचे उत्तर सविस्तर मध्ये. का वाहतात महादेवाला दही दूध पंचामृत माहिती आहे? ऐकायचं आहे आपल्याला. आणि ऐकलं पटलं ना, मी सांगतो तुम्ही हे केल्याशिवाय राहू शकत नाही. चालता चालता सांगून देतो, ज्यांचा वंश निर्वंश होण्याच्या वेळेवर आलेला आहे, किंबहुना झालेला आहे तसं वाक्य नीट आहे का? ज्यांचा वंश निर्वंश कोणी राहिला नाही पुढे आता, त्यांच्याकरता शिव महापुराणामध्ये चिंतन केलंय की त्यांनी भगवान भोलेनाथांचा दुग्ध अभिषेक करावा. त्यांचा वंश विस्तार नेहमी होत राहतो. त्यांच्या वंशामध्ये खंड कधीच निर्माण होत नाही, जो महादेवाचा नियमित दुधाने अभिषेक करतो. लिहिलंय शिवपुराणात, टाइमपास म्हणून नाही लिहिलंय, त्याचा अनुभव केला पाहिजे, आपण अनुभूती घेतली पाहिजे. भगवान भोलेनाथ अशी भोळी दैवत आहे महाराज, अशी भोळी दैवत आहे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. फक्त बाबांच्या समोर येऊन चिंतन करणे, मनामध्ये वाटेल ते समर्पित करणार आहे. आणि भगवान भोलेनाथासारखी भोळी देवता दुसरी कोणतीच नाही आहे. इतके भोळे आहे भगवान भोलेनाथासारखं भोळं दैवत दुसरं कोणी नाही. महादेव शंकर है जग से निराले, बड़े सीधे सादे बड़े भोले भाले. महादेव शंकर है जग से निराले, बड़े सीधे सादे बड़े भोले भाले. महादेव शंकर है जग से निराले, बड़े सीधे सादे बड़े भोले भाले. मेरे मन के मंदिर में रहते हैं शिव जी, मेरे मन के मंदिर में रहते हैं शिव जी. ये मेरे नयन हैं उन्हीं के सिवाले. महादेव शंकर है जग से निराले, बड़े सीधे साधे बड़े भोले भाले. मेरे मन के मंदिर में रहते हैं शिव जी, मेरे मन के मंदिर में रहते हैं शिव जी. ये मेरे नयन हैं उन्हीं के सिवाले. महादेव शंकर है जग से निराले, बड़े सीधे साधे बड़े भोले भाले. बड़े सीधे साधे बड़े भोले भाले. बना लो उन्हें अपनी जीवन की आशा, बना लो उन्हें अपनी जीवन की आशा. सदा दूर तुमसे रहेगी निराशा. बिना मांगे वरदान तुमको मिलेगा, बिना मांगे वरदान तुमको मिलेगा. समझते हैं वो तो हर एक मन की भाषा, जो है उनको अपना वो अपना बना ले. बड़े सीधे साधे बड़े भोले भाले. महादेव शंकर
केवळ महादेवाच्या मंदिरात यायचं, मंदिरात येऊन नमस्कार करा, भोलेनाथ प्रसन्न. नीट आहे, मंदिरात आलात, नमस्कार केलात, प्रसन्न. अभिषेक केलात, अजून प्रसन्न. बेलाचं पान वाहलात, प्रसन्न. अक्षताचे तांदूळाचे 2 बिया वाहल्यात ना, तरी प्रसन्न. काहीच नसेल तुमच्याकडे, नुसतं या, फक्त मस्तक, 2 हस्तक, नम्र व्हा, तरी प्रसन्न. महाराज म्हणतात याच्यावरही जमत नसेल, काही म्हणतात महाराज आमच्याकडे वेळच नाही. मान्य आहे, शिवपुराणाचं चिंतन सांगतोय मी, माझ्या खिशातलं नाही, वेळच नाही आमच्याकडे. महाराज म्हणतात ठीक आहे, नाहीत ना, कदाचित तुम्ही एखाद्या वेळेला, आता कथेत तर तुम्ही सगळे आलात, पण एखाद्या वेळेला जाताना कदाचित तुम्ही रोडने जात असाल, इथेच म्हणून नाही, अजून कुठेही मंदिरात जाणं झालं नाही ना, ठीक आहे. महाराज म्हणतात मग बाहेरून नमस्कार करा. महाराज आमच्याकडे नमस्कार करायला वेळ नाही. नाही ना, जाताना मंदिराचं कळस दिसलं ना, ते डोळ्यांनी पाहिलं तरी भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात, त्या दृष्टीने पहा, बस संपला विषय. कळलं का? इतके भोळे आहे. जरा जास्त हार्ड झाला का विषय, सोपा करतो. एक चोर होता, चोर कळतं का? तुमच्याकडे नाही म्हणून ऐकलत मी शब्द. चोर चोरी करायला महादेवाच्या मंदिरात आला. मंदिरात आल्याच्या नंतर आता चोर मंदिरात करणार काय, पाहणार काय, महादेवाच्या मंदिरात भेटणार काय? स्मशानवासी बाबा भोलेनाथ, त्याच्या मंदिरात काय असतं? काही फार मोठा शृंगार नसतो, मुकुट नसतं, आहे ना. मग काही नाही, फक्त महादेवाच्या मंदिरात ते शिवलिंग असतं, समोर नंदी असतो. आल्याच्या नंतर त्या चोराने बघितलं, काहीच दिसलं नाही त्याला. त्याचं लक्ष गेलं, वर घंटा होता. त्याचं लक्ष गेलं, म्हणे जाऊ द्या, काहीच नाही, घंटाच चोरून नेऊ. आणि शिवलिंग अगदी आपल्या शिवलिंगासारखं उंच होतं, भगवान पशुपतीनाथांसारखं असं उंच. आणि तो घंटा वर होता. यांनी वर टाचा करून पाहिलं, त्या घंट्याला हातच पुरत नव्हता. आणि आईन ते घंटा शिवलिंगाच्या वर होता. याला वाटलं एक काम करू, आपण शिवलिंगावरच चढू. नमस्कार केला शिवलिंगाला आणि चढला तो शिवलिंगावर. आता बाबांसारखं मोठं शिवलिंग, पशुपतीनाथांसारखं. मग त्या मोठ्या शिवलिंगावर वर तर चढला, दोन्ही पाय ठेवून, आणि घंटा सोडू लागला. घंटा सोडेपर्यंत तेवढ्या वेळात महादेव प्रसन्न झाले. हातात त्रिशूळ डमरू घेऊन पुढेच झाला. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. भगवान भोलेनाथ म्हणे सांग भक्ता काय पाहिजे. तो थरथर करायला लागला. कोण? चोर. काय करावं, काही नाही. ते म्हणजे बाबा क्षमा करा, माफ करा, घरात काहीच नव्हतं, ह्या अनुषंगाने मी चोरी करायला आलो होतो, बाबा मला क्षमा करा, माफ करा. भोलेनाथ म्हणे घाबरू नकोस, अजिबात भिवू नको, मी तुझ्यासोबत आहे. का? अरे तुझ्यासारखा निश्चिम भक्त माझा दुसरा कोणीच नाही. का? जो कोणी येतो, बेलाचं पान चढवतो, साखर चढवतो, वरून पाणी टाकतो आणि तिथं गोडपणा करून निघून जातो. साऱ्या मुंग्या येतात, सगळ्या माझ्या अंगावर हल्ला करतात. कोणी येतं फुल चढवतं, बेल चढवतं, निघून जातं. कोणी येतं साखर चढवतं, निघून जातं. पण तुझ्यासारखा निष्ठावान भक्त मला मिळाला नाही. अख्खं शरीर तू माझ्या शिवलिंगावर चढवलं, म्हणून मी तुला प्रसन्न झालो. चोराला बरं, पूर्ण शरीरच मला समर्पण केलंय. कल्पना करा, ज्यांची कथा ऐकायला बसलो, चालता चालता एखाद्या बाईने जर तुम्हाला कदाचित असं पायाने ठेच जरी लागली ना, तर लिंबू एवढ्याले डोळे करून पाहसान तिच्याकडे तुम्ही. तुमचंच सांगतो ना, लोकांच कशाला सांगतो. जाता जाता जरा धक्का लागला, जरा धक्का सहन करत नाही आपण. दिसत नाही का रात आंधळे पण आहे का? दिवसा वर पाहत चालत होता का? वर काही दिवसात चांदण्या मोजत होता का? 100 शिव्या दिल्या असत्या. पण महादेव महादेव आहे महाराज, म्हणूनच त्याला महादेव म्हणतात. महादेव सब देवन में बडा देव, सब देवन का बाबा, भगवान भोलेनाथ भोले भंडारी. त्याच्यासारखा भोळा कोणीच नाही. मी आज सांगून जातोय, ध्यानात ठेवा. फक्त त्याच्या समोर तुमची जी आंतरिक कल्पना आहे ती मांडा. पूर्ण करायचं काम त्याचं आहे. याचा दुसरा अर्थ असा घेऊ नका फक्त स्वार्थ वृत्तीनेच यायचं आहे. नाही, मी द्वय अंगलनी बोलतोय. भगवान भोलेनाथ आहे महाराज. चोरांना प्रसन्न होतं. अजून एक कथा तुम्ही ऐकलेली आहे. अरे चोरांना प्रसन्न झाला इतकाच भोळा नाही, अजून इतका भोळा आहे महादेव, स्वतःची पत्नी सुद्धा देऊन दिली होती. कोणाला? ऐकली कथा? ब्रिकासूर नावाचा दैत्य आहे. तपस्साधना केली आणि भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. सांग काय पाहिजे तुला? तो म्हणाला काही नाही प्रभू, एकच इच्छा द्या, एकच वरदान द्या. म्हणे कोणतं? अमर करा, अमर. महादेव म्हणाले अमर करू शकत नाही, ते सोडून माग काय पाहिजे ते. तो म्हणाला म्हणे प्रभू काही नाही, अमरच पाहिजे. नाही वरदान बदलून माग.
ठीक आहे प्रभू, असं करा, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून भस्म झाला पाहिजे. भोलेनाथ म्हणे तथास्तु, हे देता येईल मला. ह्याला वाटलं मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून भस्म होत असेल तर कोणताही शत्रू आला तर त्याच्या डोक्यावर हात ठेवेल मी, तो जळून भस्म होईल, मी अमर राहीन. दैत्य वरदान घेत असताना फार हुशारकी दाखवतात. कोण? दैत्य. त्यांना वाटतं की आपणच हुशार आहोत. महादेवाला आशीर्वचन मागितलं आणि सांगितलं, प्रभू आशीर्वचन द्या. म्हणे दिलं. मग काय पाहिजे? काही नाही, ज्यांच्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवील तो जळून भस्म झाला पाहिजे. महादेव म्हणाले तथास्तु. आणि हसला ब्रिकासूर. फसवलं, अमर करत नव्हता म्हणे मला, आणि आता हे वरदान देऊन तर अमरच केलंय. कधी कधी स्वतः फसतात माणसं, पण वाटतं आपण दुसऱ्याला फसवलं आहे. वाटतं का नाही? 2 प्रवासी होते, बसमध्ये प्रवास करत होते. प्रवास करत असताना काय ते आले आपल्या सिद्धपूरच्या स्टॉपवर. तिथे एक छोटासा मुलगा या बाबूसारखा वर चढला. पेपर वाटत होता तो, म्हणजे विकत होता वर्तमानपत्र. आता ते 2 रुपयाला एक होता. 2 सारखं दिसणारे 1 कॉईन होते याच्याकडे. 2च्या सारखं 2चा कलदार असतो ना, तसं त्याला वाटलं 2चा आहे म्हणून 1चाच हातात दिला. त्या मुलांनी ते 1चा कलदार घेतला आणि पेपर घेऊन पुढे निघून गेला. आणि हे पेपर वाचत बसलं. म्हातारं तिथं, म्हातारं नव्हतं, बरं होतं. आता सगळे म्हातारे म्हणून मला म्हातारे दिसणार बसलेले. मग ते वाचत होतं, पण हुशार होतं, जरा छाकटं होतं. ते हसायला लागलं. हसताना त्याला दुसऱ्यांनी विचारलं, म्हणे का हसता हो तुम्ही बसल्या बसल्या? काही नाही म्हणे, पोट्ट पागल आहे म्हणे ते पोरगं. म्हणे कसं काय? नाही, त्यांनी म्हणे 2 रुपयाचा पेपर म्हणे मी 2चा बंदा समजून 1च दिला आणि 1 रुपयात पेपर देऊन गेला. तो वाचणारा हुशार होता आमच्या भाऊसारखा. तो म्हणे साहेब जरा पेपर नीट वाचा. म्हणे कसं काय? पेपर कितीत घेतला? म्हणे 1 रुपयाचा. म्हणे पेपरसुद्धा कालचाच दिला म्हणे तुम्हाला 1 रुपयात. त्याला वाटलं मी त्याला फसवलं, पण तो याला चालत चालत फसून गेला. याच्या लक्षात नाही आलं. नाही कळलं. अजून सोपं देऊ का एक उदाहरण? बसमध्ये प्रवास करू लागले. अनेक प्रवासी होते आणि एक सिद्धपूरवरून चढणार होता. बस थांबली, तो बसमध्ये बसला. एक थोडं पुढे जाईपर्यंत त्यांनी आपली तिकीट काढून घेतली. इथून गाडी डायरेक्ट जालना अमरावती होती. अमरावतीची गाडी तिकीट काढली आणि जरा पुढे गेला सिद्धपूरच्या उतरला खाली. कंडक्टर म्हणे थांबा थांबा थांबा. म्हणे का? मला उतरायचं आहे. उतरला. तिकीट काढलेली आहे, पैसे दिले, तिकीट हातात घेतलं आणि उतरला खाली. आणि कंडक्टर म्हणे जा तुम्ही. कंडक्टर कशाला थांबणार आहे महाराज? कंडक्टरने बेल वाजवली, गाडी निघाली पुढे. गाडी निघाली, गाडी गेली की जागेवरच नाचायला लागलो. खाली उतरलेलं. का नाचायला लागलं? फक्त अंग झडकत होता, नाचत होता. म्हणे दुसऱ्याने येऊन विचारलं, का हो का नाचता तुम्ही? नाचायचं कारण काय? काही नाही म्हणे, काही नाही, मी कंडक्टरला फसवलं. म्हणे कसं काय? तिकीट काढलं, पैसे दिले, पण गाडीतच बसलो नाही. म्हटलं त्या ऐकणाऱ्यांनी विचार केला, म्हणे याचा नक्कीच वरचा मजला भाड्यानं देणं आहे. असं ब्रिकासुराचं झालं. त्याला वाटलं मी महादेवाला फसवलं. पण ध्यानात ठेवायचं, दैत्याने कितीही हुशारी केली तरी ते देवांना फसवू शकत नाही. शिवमहापुराणच नाही, तुम्ही भागवतापासून 18 पुराणाचं चिंतन करून बघा. जागोजागी दैत्यांनी फसव्याचा प्रयत्न केला, पण दैत्य फसले नाहीत. देवता फसले नाहीत, उलट दैत्यांनाच फसवलं. ब्रिकासुराने वरदान घेतलं, म्हणे ज्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना लगेच पेटायला पाहिजे. म्हणे तथास्तु. तिथून आनंदित होऊन निघाले आणि समोर त्या ब्रिकासुराच्या पुढे आले. कोण? हातात चिपळ्या, गळ्यात विणा, नारायण नामस्मरण सुरू. आणि त्या नारदजींना पाहून ब्रिकासुर म्हणे ओ महाराज थांबा थांबा. म्हणे काय? तुमच्या डोक्यावर हात ठेवायचं आहे. कशा करता? नाही नाही, तुमच्या डोक्यावर हात ठेवायचं. अरे पण कशा करता? नाही म्हणे महादेवानी वरदान दिलंय, ज्याच्या डोक्यावर हात ठेवू तो जळून भस्म होईल. नारदजी आहे ते. नारदजी म्हणाले पागल झालास का काय? महादेव म्हणे कधी कधी म्हणे आपल्या मस्तीत राहतात, आनंदात राहतात. त्याच्यात दिलं असं बोलून तुम्हाला की तथास्तु म्हणून. त्यांनी वरदान दिलं म्हणून खरं झालं का? कशावरून ठरवायचं खरं झालं? ब्रिकासुर म्हणे तेच पाहतो ना म्हणे तुमच्या डोक्यावर हात ठेवू. नारदजी म्हणे माझ्या डोक्यावर हात ठेवू नको, ज्यांनी वरदान दिलं त्याच्याच डोक्यावर ठेव आणि त्याची पत्नी घेऊन जा म्हणे तू. ह्या आगावचं लवकर पट्ट द्याय त्यांना, नको ते. बरोबर आहे म्हणे तुमचं. त्यांनी त्या नारदजींना धन्यवाद दिलं. म्हणे ठीक आहे मी परत निघतो. तो पुढं जाऊन वापस आला. महादेव म्हणाले काय झालं रे? नाही नाही काही नाही प्रभू, तुम्ही वरदान दिलं इतकं खरं आहे म्हणे, पण ते वरदान खरं आहे का खोटं आहे कोणास ठाऊक. मग हे चेक करायला आलो म्हणे मी. म्हणजे कसं काय? तुमच्या डोक्यावर हात ठेवतो म्हणे, तुम्हाला जातो पार्वती घेऊन जातो म्हणे. महादेव म्हणाले वा जीवा,
महादेव तिथून पळत सुटले हो. पळत सुटले महादेव. महादेव म्हणे हे काय आपत आली, घेणं देणं वाजा माझ्याच मागं लागलंय. पुढे महाराज महादेव, मागे भस्मासूर. खरंच महादेव पुढे पळत होते आणि मागे तो ब्रिकासूर पळत होता. पळू लागले. महादेव पुढे पळत होते, मागे वळून सुद्धा पाहत नव्हते. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहीत? मी पाहत होतो लांबून, जरा तिथंच होतो. महाराज महादेवाने बघितलं म्हणे करायचं काय, इकडे पार्वतीला तर न्यायचंय. भगवान श्री विष्णूंनी महादेवांना सांगितलं, महादेवजी जरा वरदान देताना चांगलं देत जा, त्याच्या मागचा पुढचा विचार करत जा. कोणी आला तरी तुम्ही वरदान देऊन मोकळे होतात. शेवटी भगवान विष्णूंनी पार्वतीचं रूप धारण केलं, अशी एक कथा आहे. आणि शेवटी पार्वती समोर आली, अशी एक कथा आहे. मी दोन्ही तुमच्या समोर मांडल्या. भगवान विष्णू समोर पार्वतीच्या रूपात येतं, महादेव पुढे गेलेत आणि मध्येच भगवान विष्णू पार्वतीच्या रूपात बसले आणि त्या ब्रिकासुराला विचारलं, ब्रिकासूर हा देव कुठं धावतोय? काही नाही म्हणे, तुमच्या महादेवाला जाळायचंय, डोक्यावर हात ठेवायचं, त्यांनी वरदान दिलं आणि तुम्हाला माझं करायचं आहे. पार्वती म्हणे माझ्या मनातलं बोलले म्हणे तुम्ही. ते आता ओरिजिनल नव्हतीच ना, भगवान विष्णू होते. माझ्या मनातलं बोलले म्हणे, मीच कंटाळली म्हणे त्याला, रोजचं त्याच्यासोबत राहू राहू नकोसं झालंय म्हणे, आणि तुम्ही फारच चांगली गोष्ट केली. पण एक ध्यानात ठेवा म्हणे ब्रिकासूर, महादेव असू द्या कसेही म्हणे ते, पण एक मला आवडतं त्यांचं म्हणे काय, जेव्हा जेव्हा मी नाराज राहते तेव्हा तेव्हा म्हणे मी म्हटलं तर महादेव माझ्यासाठी सुंदर नृत्य करते म्हणे, आणि मी त्याच्यासाठीच त्याच्यावर एवढं प्रेम करते. मला महादेवासारखा नृत्य करणारा कोणी भेटला ना त्याला आजच सोड चिठ्ठी देते म्हणे मी. ब्रिकासूर म्हणे बाई आपल्याला ते काही जमत नाही, नाचणं बिसणं, मी तुझा होतो पण ते तर काही जमत नाही. पार्वती म्हणाली एक काम कर, तुला जमत नसेल बाकी सगळं जमतं म्हणे, हां नृत्यच जमत नाही. नाही म्हणे. पार्वती म्हणाली मी शिकवते ना तुला, माझ्याकडे क्लासला येत जा 1 घंटा रोज. पहिल्यांदा त्याच्यात निपुण हो, त्याच्यात तू निपुण झाला की मग तुझ्या गळ्यात हार घालेन मी, दे महादेवाला सोडून. पटलं ना त्याला, आणि तशाना लवकर सला पटतात ते. ठीक आहे म्हणे, मी आजपासूनच क्लासेस जॉईन करतो तुझ्यासोबत. आणि मग त्यांनी विचारलं म्हणे ऑनलाईन करायचं का ऑफलाईन करायचं? पार्वती म्हणाली तेव्हा ऑनलाईन जमत नव्हतं, ऑफलाईनच पाहिजे ना, अगदी समोरासमोर पाहिजे म्हणे. ते ठीक आहे येतोच. महादेवाने तिथं, पार्वतीने तिथेच महाराज सुरू केलं प्रॅक्टिकल. हे बघ म्हणे असं असं नृत्य करायचं. नृत्य करत करत पार्वतीने त्या ब्रिकासुराला म्हणावं की असं नृत्य कर, तसं नृत्य कर, असं नृत्य कर, तसं नृत्य कर. आणि नृत्य करत करत पहिल्यांदा हात ठेवले जमिनीला लावले, दुसऱ्यांदा हात महाराज गुडघ्यावर ठेवले, तिसऱ्यांदा हात त्यांनी कमरेवर ठेवले, चौथ्यांदा हात त्यांनी असे नाचत नाचत, पार्वतीने नाचत नाचत हात खांद्यावर ठेवले. असं घुमवलं नाचता नाचता त्याला भुलवूनच टाकलं. आपल्याला वरदान मिळाले, ज्याच्या डोक्यावर हात ठेव जळून बसून. असं गुलवून माता पार्वतीने सहज आपले हात आपल्या डोक्यावर ठेवले. यानंही नाचता नाचता आपल्या हात डोक्यावर ठेवले. वरून भगवान विष्णूने हात दाबून ठरले की जाळूनच भस्म केलं जाग्यावरच. माझा विषय संपला. मला इतकंच सांगायचं होतं, भगवान भोलेनाथ इतके भोळे आहे की माझ्या परिवारावर काय आपत्ती येईल याचाही विचार करत नाही. म्हणजे तुम्ही महादेवाला असं काही मागा भलतं सलतं असं मला म्हणायचं नाही, पण भगवान भोलेनाथ इतके भोळे देवता आहे. काही जण म्हणतील मग भोळे देवता आहे म्हणून संसारातल्या वस्तू मागायच्या का? नाही, भगवान भोलेनाथ कल्याण करणारी देवता आहे. भोळ्या गिरिजावरा घ्या रे प्रिय शंकराला, घ्या रे शंकराला, भोळ्या गिरिजावराला, भोळ्या गिरिजावराला, घ्या रे प्रिय शंकराला, घ्या रे प्रिय शंकराला. टाळी टाळी. नंदी स्वार खंडित राहे, नंदी स्वार अखंडित राहे, नंदी स्वार अखंडित राहे, नंदी स्वार अखंडित राहे, जुळ जुळ गंगा मस्तकी वाहे,
सदा ध्यानी रत डोले मस्त सदा सदा ध्यानी रत डोले वदनी राम राम पद बोले मस्त सदा ध्यानी रत डोले वदनी राम राम पद बोले तुकड्या वंदी तो पदाला घ्या रे प्रिय शंकरा भगवान भोलेनाथ खूप भोळे आहे महाराज, म्हणून स्मरण करा. भगवान भोलेनाथांचं स्मरण कायम करा, चिंतन भगवान भोलेनाथांचं करा. मी बोलत होतो की पंचामृत का वाहतात. पुढे मी काही प्रश्न उभे केले होते. गाईला सेफ्टीकडनं नमस्कार का करतात. अजून काही प्रश्न आहे. महादेवाला धोत्र्याचं फळ वाहतात का वाहतात सांगेल पुढे मी, ऐका. भगवान भोलेनाथांना दुर्वा वाहतात. तुम्हाला मला माहीत आहे आपण गणपतीलाच व्हायचो, पण महादेवाला सुद्धा दुर्वा वाहतात. अतिशय प्रिय दुर्वा. का व्हायचं दुर्वा त्याचंही रिझन मी सांगेल. महाराज सांगतात भगवान श्री भोलेनाथांना सेमीचे पान वाहतात. शेमी माहीत आहे, दसऱ्याला आणतात आपल्याकडे. सेमी, सौंदळ, समदळ असे काही शब्द आहेत, पर्यायवाची शब्द आहे. भगवान भोलेनाथांना सौंदळ खूप महत्त्वाची आहे. भगवान भोलेनाथांना रुईचे फुलं वाहतात. रुई माहीत आहे, रुचकी, रुई, मंदार, आख, आखडा हे सगळे पर्यायवाचे शब्द. कुठून आली ही रुचकी? बरं, भोलेनाथांना वाहतात, मग श्री हनुमानजींना पण वाहतात का? अशा कितीतरी प्रश्नांचं उत्तर श्री शिव महापुराणामध्ये आहे. कितीतरी. भस्म, त्रिपुंड. शिवभक्तांनी त्रिपुंड लावलंच पाहिजे, ध्यानात ठेवा. जे जे शिवपूजा करणारे आहेत त्रिपुंड लावा. नाही त्रिपुंड जमत, निदान भस्म उगाळलेलं जे आहे किंवा कोरडं आहे ते आपण कपाळावर एक तिलक तरी करा. भस्म लावून भोलेनाथांची पूजा करणं शिवमहापुराणात सांगेल पुढे मी. बाबा भोलेनाथ कायम प्रसन्न असतो, आणि जे भोंड्या कपाळाने पूजा करतात बाबा भोलेनाथ त्यांची पूजा स्वीकारत नाहीत. पूजेला बसत असताना, पूजा करत असताना पहिल्यांदा कपाळावर भस्म असलं पाहिजे. कसं लावायचं तेही सांगेल पुढे मी. भस्म कशाचं करायचं तेही सांगेल पुढे मी.
भस्माचे अनेक प्रकार आहे. जलमिती भस्म, स्थलमिती भस्म शिवपुराणाचं चिंतन आहे. वर्णन तर असं आहे, आपण अगदी स्नानासाठी स्नानगृहामध्ये गेलो, एक क्षणही भस्माविरहित कपाळ नसावं, एक क्षण सुद्धा. मग महाराज स्नान करून येईपर्यंत महाराज म्हणतात हां तेव्हा सुद्धा स्नान झालं, अंगावर पाणी घेतलं ना, ते पाणीच घ्यायचं, पाणी हातावर घ्यायचं, माझ्याकडे पहा असंच पाणी हातावर फिरवायचं. मंत्र जमत असेल म्हणा, नाही जमत असेल तर शिव शिव म्हणूनच तेच पाण्यामध्ये फिरवलेले बोटं 3 बोटं कपाळावर लावायचे. याला जलमिती भस्म म्हणतात शिवपुराणामध्ये. याचं सविस्तर चिंतन पुढे करू आपण, पण असलं पाहिजे कपाळावर. भस्माची निर्मिती कशी करायची, कोणतं भस्म वापरलं पाहिजे, किंबहुना सर्वश्रेष्ठ भस्म कोणतं तेही आपण पुढे पाहू. शिवलिंगाचं पूजन कसं करावं, नीट आहे का. ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप सुंदर आहे. आणि सांगू, ज्या आपल्या चुका होतात ना त्या सगळ्या दुरुस्त होऊ शकतात शिवपुराणाने. आणि नियमाने जर केलं तुम्ही, मी सांगतो ना, मी बोललो 7च दिवसामध्ये बाबा भोलेनाथ फळ देतं. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रदोष व्रत शिवसाधकांसाठी, शिवोपासकांसाठी. आता याचा अर्थ शिवोपासकांसाठी म्हणजे फक्त शिवभक्तांनीच करायचं का, असं आहे का, नाही. आता काही जण म्हणतील गजेंद्र महाराज मागे तुम्ही 2 वर्षे भागवत कथा सांगितली, 2च ना, तेव्हाचं तुम्ही मग भगवान श्री गोपालकृष्णाचं सांगत होता, आणि यावर्षी तुम्ही सगळं महादेवाचं चेंज केलं काय, पक्ष चेंज झाला का काय तुमचा, का तुमच्यातही सुरू झालं ठाकरे गट, शिंदे गट. हां, नाही, शिवपुराण घेतलंय आपण, त्याचं चिंतन केलं पाहिजे. याचा अर्थ असा देव भिन्न आहे असं नाही. मागच्या वर्षी मी श्रीमद भागवत सांगितलं, यावेळेस शिवपुराण सांगतोय. पुन्हा अजून कोणतं ग्रंथ येईल, त्या ग्रंथात त्या ग्रंथाची त्या देवाची महती असते, त्या ग्रंथामध्ये त्या देवाचं विशेष चिंतन असतं. पण देव शेवटी एक आहे हे विचारायचं नसतं. श्रीकृष्णही तोच आहे, पांडुरंगही तोच आहे, महादेवही तोच आहे, रामही तोच आहे, त्याच्यात भिन्नता नाही. याच्याकरता शास्त्रचिंतन असावं लागतं. ऐका, या सगळ्यामधून कोणतं तरी एक हाती धरायचं आणि भगवंताचं स्मरण करायचं, हा उदात्त हेतू असतो. सांगेल मी पुढे समजावून, सविस्तर चिंता नका करू. आज तर पहिला दिवस आहे. मी बोलत होतो की रुई कुठून आली, कशी आली, रुद्राक्ष भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय. किती मणी धारण केले पाहिजे, हाताला किती असावे, दंडाला किती असावे. काही आमचे नागासन्यासी असतात, ते जठेला सुद्धा वापरतात, किती असावेत, त्याचं गणित आहे शिवपुराणामध्ये. कोणता मुखी रुद्राक्ष असावा, कोणत्या कामासाठी, काय फल प्राप्त आहे रुद्राक्षाची, विशेष फल कशाने प्राप्त होईल. रुद्राक्ष म्हणजे हे असं धारण करायचं नाही. याच्यामध्ये जी ऊर्जा आहे सायंटिस्ट लोकांनी शोधलेली आहे, रुद्राक्ष. कोणता रुद्राक्ष सर्वश्रेष्ठ, नाही का, ह्याचं चिंतन खूप सुंदर आलेलं आहे. बेलाचं पान, कसं बेलाचं पान व्हावं हेच अजून बऱ्याच जणांना माहीत नाही, नाही का. महादेवाच्या पिंडीवर कसं धरलं पाहिजे, कसं वाहायला पाहिजे, हे सुंदर नियोजन शिवपुराणामध्ये आहे. पाहू आपण पुढे. अक्षत कसे व्हावेत, कशा करता कोणते बीज व्हावेत. ठीक आहे, चला सुंदर असा भाव आपण पाहू. जसं जसं जमेल तसंच बघू. जितका वेळ आपल्याला मिळते त्या वेळेनुसार चिंतन करू. श्री शिवमहापुराण ग्रंथ प्रारंभ करण्या अगोदर महात्म्याचं चिंतन आले आहे, म्हणजे कथेचं महत्त्व. काय ऐकावं शिवमहापुराण, तर श्री शिवमहापुराणामध्ये पहिली महात्म्याची कथा आली, ती म्हणजे देवराज ब्राह्मणांची. बारीक ऐका, माझ्याकडे लक्ष ठेवा. झाली कथा सुरू. देवराज नावाचा ब्राह्मण आहे, आणि देवराज नावाचा ब्राह्मण आहे, फक्त ब्राह्मण आहे, ब्रह्मकर्म करत नाही, म्हणजे जातीने ब्राह्मण आहे. महाराज म्हणतात, जर ब्रह्मकर्म सोडून दिलं असेल, वर्णन आलंय, जे ब्रह्मकर्म करतात, संध्या करतात, तेव्हा आचमन करतात. आचमन करत असताना आचमनात पाणी किती घ्यावं त्याचंही नियोजन शास्त्रात आहे. पाणी आचमन करत असताना आचमनासाठी पाणी इतकंच असावं, तळ हातावर जर आपण उडदाचा दाणा ठेवला, वरून पाणी टाकावं, तो उडदाचा दाणा भिजेल,
इतकंच पाणी आचमनात घ्यावं. याच्यापेक्षा जास्त पाणी आचमनात घेतलं ना तर दारू पेल्याचं पातक लागतं. मग उन्हाळ्याची संध्या आहे तर मग 3 ग्लास पाणी एकदाच पिऊन घ्या. थंडीची संध्या आहे तर फक्त असंच करा फक्त ना. जे नियम आहे ते आहे. मग कल्पना करा, ब्रह्मकर्म करत असणाऱ्या विद्वान ब्राह्मणांचं जर ते उडदाच्या बियापेक्षा जास्त पाणी जर तळहातावर घेतलं आचमन करताना तर सुरापान केल्याचा दोष लागतो, म्हणजे मदिरा पेल्याचा दोष लागतो. जे करतच नाही त्यांना किती पुण्य लागत असेल विचार केला पाहिजे. जे करत असताना कमी अधिक झालं तर इतका मोठा दोष लागतो. जे मुळात करतच नाही त्यांना किती दोष लागत असेल कधीतरी विचार केला पाहिजे. मनुष्य जन्म मिळाला तुम्हाला मला काहीतरी करण्याकरता, भगवत प्राप्ती करता, ईश्वर अनुभूती करता, नीट आहे काय, स्वतःला जाणण्याकरता. आणि या मनुष्य जन्मात आल्यानंतर तुम्ही या कृतीपासून जर लांब राहत असाल, दूर राहत असाल, जे मी आता काही क्षणापूर्वी बोललो त्यातून आपल्यात बदल काय? कथा कीर्तन प्रवचन हे कशा करता? महाराज सांगतात भगवत प्राप्ती करता. आणि केलंही पाहिजे मनुष्य जन्मात आल्यानंतर. आल्या जन्मामध्ये भगवत प्राप्ती, गुरुप्राप्ती आणि गुरूंच्या सानिध्यामध्ये तत्वानुभूती ह्याच जन्मात केली पाहिजे. सांगू, असा देह पुन्हा मिळणे नाही बरं. हा मनुष्य देह कोणाजवळ गॅरंटी आहे? लायसन आहे का तुमच्या माझ्याजवळ पुढच्या वेळेला आम्ही मनुष्य देहच घेऊन येऊ म्हणून? मोठ्या कलस्तीने मिळालं या वेळेला. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवनी हानी केले. जेव्हा पाप पुण्य बराबर होतं तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतं. आणि ते प्राप्त झाल्याच्या नंतर कशा करता तर भगवत प्राप्ती करता. मनुष्य देह प्राप्ती झाल्यानंतरही माणसं तिकडेच होतेत. कुठं? काय साध्य केलं? काय हित केले सांग बापा? काही साध्य केलं नाही. म्हणून विचार करा. देवराज नावाचा ब्राह्मण आहे पण ब्रह्मकर्म काहीच करत नाही. माझ्याकडे पहा, फक्त एकच त्याच्या डोक्यात आहे, पैसा. ध्यानात ठेवा, पैसा पैसा. आणि सांगू, पैसा पैसा आणि शेवटच्या दिवशी आप कैसा. ध्यानात ठेवायचं. जे जे जमा करणार, साध्य प्राप्त करणार, आणि कधी हार्ट अटॅक येईन जाईन सांगता येत नाही. आता पुढे काय? काही जण म्हणतील महाराज मग आम्ही जमा करायचं नाही का? कोण नाही म्हणते, करा ना. नीतीने करा, न्यायाने करा, धनार्जन करा, नीतीने, न्यायाने, सत्मार्गाने, चांगल्या कर्माने, सत्याच्या वाटेने खूप कमावा. आपल्या संप्रदायामध्ये अर्थाला पुरुषार्थ म्हटलं आहे. धर्म अर्थ दुसऱ्या क्रमांकावर आहे हा अर्थ नावाचा पुरुषार्थ. मनुष्य जन्मात आल्यानंतर संसार करता, संसारातली मुलाबाळांकरता कमावाच लागतं. खूप पैसा कमवा, कमावू नका असं म्हणणं कुठेच नाही. पुराणांपासून तर आमच्या संप्रदायापर्यंतही माझ्या तर वाचण्यात गेलं नाही, तुमच्या गेलं असेल तर मला आणून द्या संदर्भ. खूप कमावा, पण महाराजांनी आट घातली, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. धन जोडा चांगल्या व्यवहाराने, सत्कर्माने. सांगू, ते धन तुमच्या घरामध्ये आनंदही आनंद करून जातं. दुःखाने आणलेलं, अनितीने आणलेलं, अन्यायाने आणलेलं ते घर सुखी करत नाही, उलट सारं घर दुःखात टाकून जातं. पण देवराज ब्राह्मण असूनही ही व्याख्या विसरला. फक्त पैसा कसं मिळेल, कसं मिळेल. आता लागली वृत्ती ती, आणि वृत्ती लागल्यानंतर एकदा स्नानाला गेला, सरोवराकडे स्नानाला जातो. स्नान करून येत असताना त्याच्या नजरीला एक, मग आता काय करावं? 4 पैसे तर आणावं लागून, सांभाळ तर करावं लागेल परिवाराचा. मग काहीतरी द्रव्य विकू लागलेलं आहे, स्निग्ध पदार्थ विकतो. एक वेळेला काहीतरी गावामध्ये कुठलं तरी पदार्थ आणावं, विकावं, ओरिजिनल म्हणून विकावं, आणि ते डुप्लिकेटच असावं. मार्जिंग मात्र तीच घ्यावी जे ओरिजिनल असेल ती. असं करता करता कुठलं तरी एक पदार्थांना साऱ्या गावामध्ये विकलं. गावातल्या लोकांनी ते असं काय असेल तेल वगैरे असं काहीतरी सगळ्यांच्या पोटात गेलं खाण्याच्या माध्यमातून. परिणाम हा झाला, सारं गावच्या गाव आजारी झालं आहे. गावच्या गाव
गावातले माणसं कोणी शिल्लक नव्हते, सगळे आजारी झाले. काही लोक म्हणतील महाराज गावच्या गाव कुठं आजारी पडतं का? अरे अख्खा देश नाही, विश्व आजारी पडला होता. 19, 20, 21 काय बाई हे गाडी नंबर नाही सांगत मी, कळलं ना तुम्हाला? 19, 20, 21 सीमा बंद केल्या होत्या लोकांनी, सीमा शिव, लक्षात आलं? ते सांगता येत नाही कधी काय आजार होईल. याच्या अगोदर एकदा आमच्या वाचण्यात गेलं, पाहिलं नाही, प्लेग नावाचा रोग आला होता कुणीकडे तरी. आम्ही शाळेत असताना शिकलो होतो, प्लेग नावाचा धडा होता मला पाठाला 7वी 8वी मध्ये काहीतरी. गाठी यायच्या त्या प्लेगच्या, गावाच्या गावं त्यानंही बर्बाद होत होते. तसंच यांनी काहीतरी द्रव्य आणलं, गावात विकलं, गावातल्या लोकांनी ते ग्रहण केलं. परिणाम हा झाला, लोक आजारी झाले. आजारी नाही, मरू लागले. सांगू, एकाला नेऊन टाकलं ना दुसऱ्याला न्यावं लागत होतं, एकाला नेऊन टाकलं वापस आले की दुसऱ्याला न्यावं लागत होतं. गावाच्या गाव उद्ध्वस्त होऊ लागले. शेवटी कळलं कशामुळे ही व्याधी आली. जसं कोरोनाचं संशोधन झालं, कळलं कुठून आलं, ते चीननी उपहार पाठवला होता आहे ना. का आला होता तिकडे देव जाणं, का आला होता तर चीनचं आचरण, त्यांचं खाणं नाही का, काहीच सोडत नाही ते. सरडा, बेंडकी, विंचू, इंगळ्या, काय काय खातीन देव जाणं, कळलं का? त्यांच्यापासून तो रोग उद्भवला होता. हिंदीमध्ये त्याला काहीतरी शब्द दिलाय, नको ते खाल्लं ते साऱ्या भारताला नव्हे अख्ख्या जगताला भोगावं लागलं. अमेरिकेसारखा देशसुद्धा त्रस्त झाला होता. विचार करा. होतं कधी कधी चुकी एकाची असते, एका गावाची असते, एका देशाची असते, भोगावं सगळ्यांना लागतं. मग आज ही देवराजाची चुकी साऱ्या गावाला भोगावी लागते. पण कळलं की देवराजामुळे झालं. बायका सगळ्या शिव्या श्राप द्यायला लागल्या. हो, शिव्या श्राप देतात. मला सांगा ना, शिव्या श्राप, आणि सांगू शिव्या श्राप लागत कधी कधी. मी बोलतो ते कळतं ना तुम्हाला? माता भगिनी तळतळून जेव्हा शिव्या श्राप देतात ना, ते लागतं. पण ते ओरिजिनल असायला पाहिजे. आपली चूक असल्यावर दिल्यावर लागत नाही, ते आपल्याच अंगावर येते. ध्यानात ठेवा शांताबाई. आपल्याला सवय असे उठली की त्यांनी मेल्याचं मोडं जावं, पण पहिल्यांदा ते छानबीन केली पाहिजे खरं कोणाचं आहे. नाही तर मग आपल्याच घरातलं निघतं झिंगणांग चिकनांग झिंगणांग चिकनांग, आपल्यावर येऊन पडत असतं ते. श्राप लागतं पण कोणाचं नीट आहे का? विनाकारण कोणाला फालतूचा त्रास दिलेला असेल आणि त्याला जर तुम्ही दुःख देत असाल, दुसऱ्याच्या आत्म्याचा तळतळाट घेत असाल, तर त्यांनी दिलेला तळतळाट निश्चित लागतो. ध्यानात ठेवा. मग ते कोणी असो, तुम्ही, मी, बसलेला कोणी असू दे, कोणाचा अंतरात्मा दुखू नये. होत असेल त्याला संतुष्ट करा. होत असेल कोणाचा आत्मा दुखवण्यापेक्षा त्याचं समाधान करा. विनाकारण दुखून घेऊ नका. पण देवराजांनी हे केलं तर भोगावं लागलं. परिणाम हा झाला शिव्या श्राप देत असताना. आणि मी सांगू, जो दुसऱ्याकरता खड्डा खोदत असतो, एखाद दिवशी त्याला सुद्धा त्या खड्ड्यात पडावं लागतं. हे अटल आहे, आतापर्यंत अटल आहे. मी आताचे उदाहरण देत नाही, तुम्हाला अनुभव देतो जुने. हिरण्यकशिपुनी दौंडी ठोकली होती. हिरण्यकशिपुनी दौंडी ठोकली होती. खबरदार, कोणी माझ्या राज्यामध्ये श्री विष्णूची भक्ती करायची नाही. एकही मला हबप दिसला नाही पाहिजे. तेव्हाच सांगतो मी. म्हणजे कच्च्या हृदयाचे हबप होते, सगळ्यांनी माळी काढल्या, गंध मिटवलं. मग काय लिहू आम्ही आता? सगळे तुम्ही ही भप लिहा. हबप म्हणजे हरिभक्तपरायण आणि हिबप म्हणजे हिरण्यभक्तपरायण. मीच देव आहे, हे हिरण्यकशिपूची व्याख्या होती. आणि सगळे तुम्ही माझे भक्त आहे, माझ्या नावाने तुम्ही माझे भक्त म्हणून राहा. हिबप. आता बरेच जणांनी हिबप केलं हो, आणि दौंडी ठोकली. आता राजा बोले, दळ आले, कोण काय करणार? कोणी म्हणत नव्हतं त्यावेळेला. देव म्हणे, थांब, तू माझ्या भक्ताची वाणी बंद करतो ना, तू माझ्या भक्ताच्या मुखातलं नाव छिनून घेतोस ना, त्यालाही कर्णधार म्हणतात. त्यांनी त्याच्या घरातच पाठवलं. तू लोकांचं नाव बंद करतो ना, घे, तुझ्याच घरात पाठवतो नारायण नाव घेणारा. प्रल्हादाला त्याच्या घरी जन्माला घातलं. म्हणजे मी का बोललो?
ज्याच्यासाठी खड्डा खोदतो त्या खड्ड्यात लोकांचं नाव बंद केलं आणि नाव घेणार याच्याच घरात जन्माला आलं. ध्यानात येते ना तुमच्या? हे पुराणाची सांगतो आणि आताची ऐकून घ्या. दुसऱ्याला त्रास द्यायचा असेल, दुसऱ्याचं वाईट व्हावं असं वाटत असेल, ऐकून ठेवा, दुसऱ्याचं वाईट व्हावं असं वाटत असेल, पहिल्यांदा आपलं होतं हे चुकतच नाही. ध्यानात ठेवा. आमच्या इथे एक मनुष्य होता, सांगूच का राहू देऊ? सांगून देऊ का? नाही राहू द्या ना, उद्या सांगतो. नाही सांगूनच देतो. एक इचकट माणूस, त्याचा काहीतरी वाद होता. त्यांनी ते काचकवऱ्या असतात ना झाडाच्या, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? काचकवरी. त्यांनी ते आणलं. किशोर भाऊ लई विचित्र लोक. ते आणलं काढून मस्त, त्या शेंगा तोडून आणल्या घरी आणून मस्त हातात मस्त व्यवस्थित लावून त्यांनी सगळं काढून एका ताटात भरलं. समोर घरी ताटात भरलं आणि त्याचं लेकरू होतं 2, 2.5, 3 वर्षाचं. हे त्याचं काम चालूच होता, कारखाना त्याचा. ते काढायचं, ते काटे काढता लेकरांनी पाहिलं आणि तिकडून धावतच झाला, पप्पा पप्पा. अरे नको येऊ एवढी, पप्पा पप्पा. पप्पाजवळ आला की त्या ताटावरच पाय पडला किनाऱ्यावर, आणि जेवढं त्यात होतं ना ते सगळं हुसळलं लेकराच्या अंगावर पडलं. हे रिअल कथा आहे बरं. आताच सांगतोय मी. टाकायचं दुसऱ्यावर होतं, पण पहिल्यांदा स्वतःच्या काळजावर येऊन पडलं. ध्यानात ठेवा. कळलं? हे चुकणे नाही. विनाकारण कोणाला त्रास देऊ नये. देवराजाला वाटलं की मी 4 पैसे कमावेल याच्यावर, पण झालं काय? आज आपल्याच अंगावर आलं. देवराजाच्या घरामध्ये तीच व्याधी, जे गावकरी ज्या रोगानं मरत होते ना, तो रोग आज स्वतःवर आला. मी माफी मागून बोलेल सगळ्यांना. ध्यानात ठेवा, कमावत असताना, चुकीचे काम करत असताना खूप बरं वाटतं, आणि जेव्हा भोगायची वेळ येते ना तेव्हा देवानीच वाचवावं. ध्यानात ठेवा. त्याच्याशिवाय दुसरा वाली कोणी नसतो. आज देवराज ब्राह्मणाला वाटू लागलं काय करावं. ज्याच्यासाठी कमावलं होतं ना ते लेकरं बाळ जवळ येऊन पाहत नव्हते, जवळून जायचे, तिकडे जायचं. त्यांना वाटायचं रात्रंदिवस मेहनत केली ह्या कार्ट्यांसाठी मी, रात्रंदिवस, उन्हाळा पावसाळा हिवाळा काहीही बघितलं नाही. रात्रातभर शेतात असायचो, रात्रातभर मी ऑफिसला असायचो, रात्रात मी दुकानामध्ये असायचो. नाही तो व्यवसाय काय असेल ते सगळं आठवू लागला. कसं करू आता? कोणीच बोलायला तयार नाही. बाकीचे सोडा, स्वतःची पत्नीसुद्धा नाही. वाईट वाटलं. आणि सांगू, संकटाच्या वेळेला माणसाजवळ जवळचे माणसं जर नसले तर त्याचं खच्चीकरण जास्त होतं. हे हटवायचं कधी. जेवढे सुखामध्ये तुमचे आमच्याजवळ असतात ना, एरवी तुमचं जेव्हा खिसा गरम असतो सगळे दादा ताई म्हणून मागे पुढे फिरतात. एकदा खिसा नरम झाला ना मग कोणी नसतं. हे बाहेरचं झालं, मी घरातलं सांगतोय. घरातलं असं आहे, जोपर्यंत तुम्ही करताय, तुमच्या हाताने काम होतंय, तुम्ही काम करताय, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना गोड आहात. ज्या दिवशी तुम्ही थकलेत ना त्या दिवशी घरातल्यांना वाटतं आता हे गेले तरी चालतं. का? संपलं. आडला नारायण धरी गाढवाचे पाय. देवराजाच्या घरामध्ये हेच झालं. देवराजांना वाटलं मी यांच्यासाठी इतकं केलं, आटापिटा केला, आज कोणी मला विचारत नाहीत. लई लोकांनी अनुभव केलेत बरं काय ह्या गोष्टीचे. लई लोकांनी. एवढं सगळं होतंय, डोळ्यासमोर दिसतंय, पण कधीच आम्ही परमार्थाला लागतो असं होत नाही. येऊन जाऊन तिकडेच घुसतो आम्ही, येऊन जाऊन तिकडेच आमचं पूर्ण लक्ष परमार्थातून, संसारातून परमार्थाकडे येण्याची धारणाच होत नाही. कधीतरी आम्ही यातून निवृत्त व्हावं, भगवत भजन करावं. नाही. आता काही जण म्हणतील गजेंद्र महाराज निवृत्त व्हावं म्हणजे लेकरं बाळं घरदार सगळे यांच्यावर रॉकेल टाकावं, रॉकेल ओतावं, पेटून द्यावं, तुमच्या मागे यावं का? तसं माझं म्हणणं नाही. घरातच राहा, आहात त्या संसारातच राहा, तुमच्या लेकरा बाळातच राहा, परिवारातच राहा, पण परिवारात राहत असताना भगवंताला कधीच विसरू नका. हे त्याचं कारण आहे. ध्यानात ठेवा. कळलं का? आपलं होतं काय, देव सोडून आपल्याला सगळेच आठवते. देव आठवला पाहिजे. देवराजाचं हेच झालं. आज कळतंय त्याला. घरातून बाहेर निघाला, समोर असं शिवालय, भगवान श्री पशुपतीनाथांसारखं मंदिर आहे, आणि त्या मंदिरामध्ये शिवमहापुराण कथा चालू आहे. हजारो लोक बसलेले आहेत. तो सुद्धा तिकून आला. आल्याच्या नंतर
कोपऱ्यात बसला आणि अनायास शिवमहापुराण कथेमध्ये प्रसंग निघाला नरकाच्या वर्णनाचं. ऐकलं त्याने, कळलं कथा ऐकल्यानंतर. आणि सांगू, श्रीमद भागवत असो, चाहे श्री शिवपुराण असो, रामकथा असो, अजून कुठलीही कथा असू द्या, कथा माणसाचं अंतकरण, तुमचं माझं अंतकरण पवित्र करते. आणि अंतकरण पवित्र झाल्याशिवाय हे परमपिता परमात्मा कधीच कळत नाही, ध्यानात ठेवा. त्याच्याकरता अंतकरण पवित्रच लागतं आणि ते कथेनीच होतं. का? कथेमध्ये अनेक भाव प्रगट होतात. कथा कीर्तनामध्ये त्यातला एखादा भाव जरी आपल्या हृदयाला झोंबला ना तरी काम संपलं. आणि सांगू, बाकी मला जरा माफ करा, खूप सारे पाप असतील, नको तिथे पाप धुतल्या जात असतील, गंगा स्नान वगैरे वगैरे, इकडे तीर्थ, हे सगळे तीर्थ धुतल्यावर पाप जातात. काही पाप गंगा स्नान केल्यावर जातात. आणि एक विचारू, काही पाप गंगा स्नान केल्यावर जातात आणि काही पाप गंगा स्नान केल्यावरही जात नाही. काही पाप तीर्थाने समाप्त होतात, पण काही पाप तीर्थ केल्यावरही समाप्त होत नाही. कोणती पाप आहे? मन संकल्पीचे पापे न जाये तीर्थाची या बापे. काही पाप आहे ते तीर्थ स्नान केलं की निघून जातं, धामाचं दर्शन केलं की निघून जातं. पण काही असे पाप आहे जे मन संकल्पीचे पाप आहे, हे तीर्थाच्या बापाला पण जात नाहीत. मग महाराज ते जातात कुठं? सांगू, ते फक्त एकाच ठिकाणी जातात, ते त्याच ठिकाणी ते पाप जळतात. त्याच्यासाठी एक स्पेशल गंगा आहे. कुठे आहे महाराज? आकाशात आहे? पाताळात आहे? आहे कुठे? सांगू. आणि ती गंगा प्रत्येकाजवळ आहे. सांगू, ती गंगा म्हणजे कोणती? महाराज सांगतात, कोणतंही पाप असू द्या, कोणतंही, ते पाप तुमच्या एकदा पश्चाताप व्हावं आणि पश्चातापाने भगवंताकरता अश्रू बाहेर निघावे. त्या अश्रूमध्ये सगळे पाप भस्म होतात. कळलं का? विरहाच्या अश्रूमध्ये. पण ते विरह अश्रू देवाकरता असावं, संसाराकरता नाही. त्या आसवांमध्ये मनसंकल्पीचे पाप जळतात. बोलेल सविस्तर मी, आज फक्त प्रस्तावना मांडतोय, ऐका. माई बाप वाईट वाटलं त्याला, कसं होईन माझ्या या पापाचं. परिणाम हा झाला, सगळे लोक कथा करून निघून गेलेत. कथा करून निघून गेल्याच्या नंतर देवराज ब्राह्मण चिंतित आहे. शिवमहापुराण कथा ऐकतो, चिंतन मनन करतो, स्मरण करतो. परिणाम हा, त्याला घेण्याकरता देवदूत आले, भोलेनाथांचे गण आले आणि त्याला घेण्याकरता यमदूत आले. दोघांमध्ये वाद सुरू झाला. यमदूत म्हणे आमचा आहे, देवदूत म्हणे, भगवान भोलेनाथांचे गण म्हणे आमचा आहे. नाही नाही, आमचा आहे, आमचा आहे. शेवटी यमदूतांना परत पाठवलं. शिवगणांनी त्याला उचललं, कैलासात नेलं, भोलेनाथांच्या पुढे उभं केलं. भोलेनाथांनी त्याला सर्व पापातून निवृत्त केल्याने सांगितलं, देवराज, तू शिवमहापुराण कथा श्रवण केलीस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, सांग काय हवंय. आणि देवराज, आजपासून तू माझ्या गणामध्ये गण म्हणून सामील होशील. नीट आहे का? महापापी, दुराचारी. काय झालं? काही नाही, फक्त शिवपुराण ऐकलं, फक्त आणि फक्त शिवपुराण ऐकलं. आणि शिवमहापुराण ऐकल्यानंतर परिणाम इतका मोठा झाला की त्याला भगवान भोलेनाथाचं धाम मिळालं, कैलासात जावं लागलं. ही पहिली कथा. दुसरी कथा येते, बिंदुग नावाचा ब्राह्मण आहे, त्याची अर्धांगिनी आहे. तिचं नाव आहे चंचुला. लग्न झालं दोघांचं, राहू लागले थाटात. कधी विचार केलाच नाही आईवडिलांनी, कारण पहिल्यांदा हा चांगला होता, लग्न झालं, बरा दिसतो, व्यवस्थित आहे म्हणून आईवडिलांनी चंचुला बिंदुगाला देऊन दिली. लक्षात घ्या, कधी कधी वरून बरे दिसत असतात पण आतून निराळेच असतात. माईबापांनी खूप चौकशी करावी. पोरगी जिथं द्यायची आहे ना, पण त्यालाही नशीबच लागतं पोरीसाठी चौकशी करण्याकरता. कधी कधी पोरगीच चौकशी करून ठेवते.
बऱ्याच ठिकाणी होतं आहे हे, आता वेगळं सांगायची गरज नाही, मला ते शोभणार पण नाही सांगायला. खूप चौकशी करा, गरज आहे काळाची. भगिनींनो, समाजामध्ये वावरत असताना काही घटना अशा समोर येतात, व्यासपीठावरून सांगणं सुद्धा शक्य नाहीत. माझ्या बोलण्याचा कल लक्षात आला असं गृहीत धरून मी पुढे चालतो. मुलगा पाहत असताना पहिल्यांदा मुलापेक्षाही मुलाचे मित्र तपासले पाहिजे, गडे ध्यानात ठेवा. पण आई वडिलांनी हे केलं नाही. सुंदर असणारी मुलगी देऊन दिली बिंदुगाला. विशेषत्वाने बिंदुग हा ब्राह्मण आहे, चंचुला ही ब्राह्मणाची मुलगी आहे. लग्न लावून दिलं, थाटात लग्न लागलं, गेले नांदायला लागले. काही महिने गेले, काही वर्ष गेले, पण या बिंदुगाला कुसंगती मिळाली. ध्यानात ठेवा, संगती खूप महत्त्वाची आहे. माणसाचं जीवन घडते संगतीनेच आणि माणसांचं जीवन बिघडते संगतीनेच. फक्त ती करायची कशी हे तुमच्यावर अवलंबून आहे. संगत करावी सदा सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची. संगत सज्जनांची असावी, संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची. खूप महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो, पंगत चुकली तरी चालेल, संगत चुकू नये. लोकांचं तसं नाही. लोक म्हणतात संगत चुकली तरी चालेल पण पंगत चुकू नये. तुडवून तर जातीन 10 जणांना, कळलं का? असो, विनोदाचा विषय वजा करा, पण महत्त्वाचं सांगतोय. संगत खूप महत्त्वाची आहे. संगतीनं जीवन बहुधा धोक्यात येतं. संगतीनं जीवन कधी कधी उद्धरून जातं. दोन्ही प्रकार आहे. चांगल्याची जर संगत झाली तर कल्याण आहे,
आणि वाईटांची संगत झाली तर मरण आहे निश्चित. बघा माझ्याकडे काय झालं, ते लाडक्या बहिणीचे पैसे भेटले. खाऊन हसल्या तुम्ही तर कमाल केली यावेळेस. महाराज ते भेटले लाडक्या बहिणीचे किती काही मला माहीत नाही, मला काही भेटले नाही. मी दिलं होतं नाव पण ते रिजेक्ट झालं तिकीट माझं. ते काय होतं ते बघा माझ्याकडे 1500 भेटले. बाईनी 1000 500 आपल्याजवळ ठेवले आणि 1000 नवऱ्याला दिले. आता ते त्यांनी घेतले. तो गेला मेकरमध्ये. जाता जाता मधातच काल्याचं कीर्तन होतं, ते ऐकलं त्याने. त्याला बरं वाटलं, कोणाश्री कीर्तन ऐकलं. त्या सहज बोलता बोलता आता काल्याचं कीर्तन त्यात विषय निघाला, दही दूध तुपाचा कण्याचा. काही असावं पण माणसाने जेवणामध्ये 10 ग्रॅम तूप रोज खावं असे महाराज बोलले. आता त्याच्या डोक्यात बसलो की पक्क ते गेलं मेहकरमध्ये. आता 1000 रुपयात काय आणणार आहे ते. त्यांनी विचार केला, म्हणे हे काम करू, तूपच घेऊन जाऊ. तूप घेतलं. आता काय किलो आहे तूप मला माहीत नाही म्हणून विचारतो. महाराज लोकांना तसंही भाव माहीत नसतं, फुकट खायची सवय असते म्हणून मला काही भाव माहीत नाही. मी तुमचं नाही सांगत, माझं सांगतोय. बोला काय भाव आहे. शुभम महाराज काही लावता का इकडे? 1000च आहे का? हो का, म्हणूनच तसे आहे तुम्ही. घरीच असतं का तुमच्या? तुमचं बुवानही तेच सांगतं, मी तरी म्हणू हे तुपाचं आहे. छान छान. आमच्याकडे 800 रुपये किलो होतं तेव्हा. असं ना काय असं ते साधारणतः 800 रुपये किलो तूप. त्यांनी किलोभर तूप घेतलं. उरले किती? 200. सांगत जा, माझं गणित कच्चं आहे, मी हिशोबासाठी विचारत असतो फक्त. आता त्याला 100 200 उरले, त्याच्यात काय करावं? त्यांनी पहिले 2 डब्बे घेतले 50-50चे ते तूप ठेवायला. एका डब्यात म्हणजे असं ते असतं ना प्लास्टिकचं वगैरे, त्यात तूप ठेवलं किलोभर. दुसरा डब्बा घेतला, याच्यात काय न्यावं. त्यावेळेला काही लाईटचं वगैरे लोड शेडिंग वगैरे जास्त असायची. त्या माणसाने काय केलं, लिटरभर रॉकेल घेतलं 100 रुपयाचं. गेले ना पैसे सगळे. घरी आला मस्त. सायंकाळ झाली, जेवायचा वेळ झाला, जेवायला बसला आणि काल्याच्या कीर्तनातले शब्द ऐकायला आले, 10 ग्रॅम तरी तूप जेवणात असावं. यांनी आपल्या बाईला सांगितलं, म्हणे काय ते डब्बे आणले, त्याच्यात एका डब्यात तूप आहे, आण बरं. आता हे बिचारी पाहिलं नाही कधी, घरी बांधी कधी. ही गेली डब्याकडे गेली, चम्मच घेतलं तिने. घाई गडबड मालकाला बोलताना, का कसं आणलं, कुठून आणलं हे विचारेपर्यंत झाकण काढलं. झाकण काढून चम्मच होतं, ते चम्मच डब्यात घातला. लक्षात आलं मग लक्षात आलं, अरे हा डब्बा तर म्हणे रॉकेलचा आहे. तिने ते चम्मच काढलं, तो डब्बा लावून दिला आणि तो बोलत पुन्हा म्हणे, बरं झालं रॉकेलही आणलं, लोड शेडिंग खूप आहे, लाईट नसतं काही नाही, दिव्याला आणलं, फार छान केलं असं म्हणे. पण दुसऱ्या डब्याचं झाकण उघडून लक्षातच नाही राहिलं तिच्या. तिने काय केलं, तो रॉकेलचा चम्मच जो होता ना डब्यातला, ते तुपात घातलं. मग लक्षात आलं, अरे हे चम्मच तुपाचा म्हणे, रॉकेलचा तुपात घातलं म्हणून तिने ते वरचं तूप त्या चम्मचने काढून घेतलं. वरचं तूप काढून घेतलं. आता मला सांगा, 800 रुपये किलोचं तूप पुन्हा खाईन का कोणी? का काही नाही, फक्त चम्मचच घातला त्याच्या. 800 रुपये किलोच्या तुपाचा धिंगाणा झाला का नाही? कशामुळे झाला? बोला की. चमच्यामुळं. कोणी धिंगाणा गेला? अय सुलतानपूर. चमच्याने. असं बोलत जा की पटपट. 800 रुपये किलोचा धिंगाणा कोण केला? चमच्यानी. तुपाचं नाही सांगत मी, चांगल्याचं सांगतोय. चांगल्याचा धिंगाणा जर कोण केलं असेल तर चमच्यानीच केलं, हे ध्यानात ठेवायचं. आता काही लोकांना सवय असते चमचे वागवायची, वागवा, पण विनंती एवढीच आहे, चमचे वागवा हरकत नाही, तुमचं चमच्याशिवाय भागत नाही, पण निदान जो तो चमचा ज्याच्या त्याच डब्यात ठेवा, याच्यातलं त्याच्यात नका होऊ देऊ. बरं, सोडा विनोदाचा विषय.
तूप खराब झालं ना, मग त्या बाईने काय केलं, तूप खराब झालं म्हणून ते वरचं काढलं आणि ते चम्मचभर तूप रॉकेलमध्ये टाकून दिलं. रॉकेलचं काय झालं, रॉकेलचं काय बिघडलं किशोर भाऊ? रॉकेलचं काय बिघडलं चम्मचभर तुपानं? रॉकेलचं काहीच बिघडलं नाही. का? ते पहिलंच एवढं बिघडेलं आहे, त्याच्यावरून काय नाही. तो पहिलं मुळातून बिघडलेलं आहे ना ते. पण जे बिघडलेलं नव्हतं त्याला बिघडवायचं काम कोणी केलं? बिघडलेल्याने, म्हणजे रॉकेलने. आता घरी जाऊन तुम्ही त्याचा अंदाज लावा काय असेल ते. एवढं सगळं थोडी मी सांगणार बसणार आहेत ना. विषय माझा हा होता की तुम्ही संगत कोणाची करता. तुपानी रॉकेलची संगती केली, संगती करून देण्याला चमचा होता, त्या चमच्याने तुपाचा सत्यानाश केला. आमच्या जीवनाचं तसंच असतं, ध्यानात ठेवा. आपण आपलं मूल्य ठरवायचं का बरबाद करायचं हे आपल्या हातात आहे. संगती कोणाची करायची, कोणाच्या सानिध्यात राहायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून संगती चांगल्याची करा, सज्जनांची करा, संतांची करा, साधूंची करा. कळलं का? पोहोचलेल्या हस्तींची संगती करा, जेणेकरून निदान एका दिवशी ते तिथपर्यंत. मी सांगू, संतांची संगती एखाद्या वेळेला श्रीमंतांची संगती असेल, वाक्य ध्यानात ठेवायचं हे. एखाद्या वेळेला श्रीमंताची संगती असेल, मोठ्याची संगती असेल, वेळ अशी येऊ शकते की आपण त्यांच्या सानिध्यात राहून कदाचित काही प्राप्त होणार नाही. पण संतांच्या संगतीत राहिलात, संतांची सेवा केली ना, मी व्यासपीठावरून सांगतो, एक दिवस ईश्वर दर्शन, ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण संगती मात्र तशी असावी, पण संतांची. साधू की संगत पा